का ग चांगली निवांत बसून राहिलीस की हल्या हल्या म्हणून का नाही चांगलं दांडक घेऊन तुझ्या माग लागायला पाहिजे बघ उठ बघू आधी आता ग अगं एवढं बोलून सुद्धा हालना झालीस की अगं स्वयंपाकाला बी हात लावलेला नाहीस तू अजून काय म्हणावं बाई हिला तर अगं सकाळ सकाळ काय भांग बिंग पिलीस का काय मामी किती डिस्टर्ब करताय मी जरा विचार करत होते मोठी पंतप्रधान लागून गेलीस की तू विचार करायला रोज एक 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 कारण शोधून काढत असतीस बघ कधी क्लासला जायचंय कधी कॉलेजला जायचंय कधी अभ्यास करायचाय आणि आता काय तर म्हणे विचार करती अहो मामी माझं डोकं तुमच्या वाणी सुपरफास्ट थोडी ना चालतंय मला जरा येळ लागतो आपल्याला जी जमत ना ती करावं माणसाने कसला विचार करत होतीस मी तर जयश्रींचाच विचार करत होते आता तिचं काय म्हणजे बघा मामी आपल्याला मस्त वाटतंय की भैयानी त्यांच्या घरी जाऊ पण मेन मुद्दा असा आहे की जयश्रींना बी असंच वाटलं पाहिजे ना म्हणजे बघा आपण डायरेक्ट भैयांना सांगतोय त्याऐवजी म्हणजे बघा आता तुम्ही मामांना काय तर सांगितलं तर ते नाही म्हणतात का तसं मी अजिंक्यांना बोलले तरी बी ते ऐकतात बायकोनी नवऱ्याला काय बी सांगितलं तरी नवऱ्यांना ऐकावंच लागतंय वय वय तर तीच म्हणते मी जयश्रींनी भैयांना सांगितलं तर त्यांना ऐकावंच लागणार हा म्हणजे बघा मामी आता जर जयश्रींनी भैयांकडे हट्ट केला की त्यांना त्यांच्या घरी जायचंय तर भैयांना ऐकावंच लागल ना आणि आपण जी काय करतोय ते त्यांच्याच भल्यासाठी करतोय पण हे त्यांना कळलं पाहिजे ना तिचं तिला कळलं असतं तर मग कशाला बाई जयश्रींचं खरं सुख त्यांना त्यांच्या घरात मिळणार आहे हे त्यांना पटवून देण्याचं काम खरं तर आपलंच आहे आता आपणच जबाबदारी घेतली पाहिजे ना कुणाचं काय कवा ऐकती का ती नुसतं आपलं भैया जे म्हणतील तसंच वागती बरोबरच आहे म्हणजे बघा तुम्हाला कसं लगेच कळलं तसं त्यांना बी पटलं पाहिजे की आपण काम करायला नाही तर काम करून घ्यायला जन्माला आलोय वय अगं ती मला बी कळतंय की पण हिला कोणी सांगायचं थांब मी बोलतेस तिच्याशी आहो नको नको असं नाही मग कसं मामी माझ्याकडे एक आयडिया आहे पण बघा आता तुम्हाला कसं अगं सांग 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 मामी आपल्या घरात कामं लागली की आपोआप जाते त्यांच्या घरला असं कसं अहो मामी आता त्यांना आधीसारखी कामं करायची सवय कुठं राहिली आता वा आणि तिथं तर नोकर चाकर आहेत त्यामुळं कामं लागली की वैतागत्याल आणि नवऱ्याला म्हणत्याल चला आपल्या घरी आणि कसं आहे भैयांना बी आवडत नाही ना आपल्या बायकोनी कामं केली त्यामुळं आपल्या बायकोला एवढी कामं करायला लागतात म्हणल्यावर त्यांना बी बघवलं जाणार नाही आणि बायकोसाठी का होईना जात्याला आपल्या घरी शितले चांगलीच आयडिया काढलीस की आणि तसं बी एवढ्या एवढ्या जेडीला बी कामाचा जरा कटाळाच येतोय बघ चांगली कामाला झुकली का नाही म्हणजे लागते आपणच नवऱ्याच्या माग मामी आता तुम्ही जसं म्हणताय तसंच्या तसं करू आपण सगळं हा वय हा बर आता मला सांगा मी काय काय काम करू अगं नाही 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 तू आता काय बी करू नकोस आणि कुठल्याच कामाला हात लावू नकोस आता जे काय करायचंय ना ती जेडी बघल जेडे चल उठ कामाला लाग कसली कामं अगं कसली काय कसली घरातली कामं हे बघ जेडे हितनं पुढं भैयांची सगळी कामं तुझी तू करायची का मी का करू ती शीतल आहे ना आपल्याकडे कामाला तिला सांग आता ग नवरात तुझा आणि तिने काय म्हणून काम करायची मम्मी
तुला त्या शीतलचा आजकाल एवढा पुळका काय यायला लागलाय ग? जयडे, मला तिचा पुळका नाही, अगं तुझी काळजी वाटायला लागली. आणि तसं बी ती किती कामचोर आहे तुला माहित आहे ना. ती काय नाही, उठ उठ बरं, उठ चल. अगं परवा तिने भैयांना आंघोळीला गार पाणी काढून दिलं, माहित आहे ना तुला. मुद्दामच केला असणार तिने. बरं असू दे, उठ तू आधी. त्यांना पहिलं गरम पाणी काढून दे आणि लगेच चहा ठेव. अगं पण मम्मी मी का ग एवढी भांडलीस ना त्यांच्यासाठी आणि अख्ख्या घरावर हक्क बी दाखवलास की, मग आता काम करायला काय होतंय. उठ 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 लवकर जयडे. करते. काय हो जयश्री, तुम्हाला आता काही इंग्लिश मध्ये सांगू का? तुम्हाला किती वेळ सांगितलंय ही असली कामं करत जाऊ नका. 4 लोक इथं आम्हाला भेटायला येतात, त्यांच्या समोर अशी कामं करणं बरं दिसतं का? ते काहीतरी विचार करा की याचा. अहो मी आता ते आओ भैया, मी सांगितलं होतं तिला सगळी काम कर म्हणून. काय मामी, आता तुम्हीच अशी कामं सांगितल्यानंतर आम्ही कोणाला बोलणार? काय हो भैया, तुम्ही बी जरा विचार करा की. अहो तुमच्या एक घरात गडी माणसं आहेत म्हणून इथं कोण आहे तेव्हा कामाला? आणि तुमचं घर असतं तर गोष्ट वेगळी होती, पण ही तर जयडीचं घर आहे ना, मग हिथं काम करायला कसली लाज आली तेव्हा? तसं बी लग्नाच्या आधी सगळी कामं तीच करत होती की. अगं मम्मी तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता मी देशमुखांची सून आहे ना. मग आणि यांना नाही आवडत मी काम केलेलं, तर मग कशाला करू? तसं बी तुला तुझी हाय की सून शीतल. हाय की म्हणजे वा ग वा. अगं सकाळी स्वयंपाकापासून ती गोट्यापर्यंत सगळीकडे तीच एकटी मरत असती. बाईच आहे ना ती. आणि माझ्या लाडक्या भाच्याची अजिंक्यांची बायको आहे. उद्या जर मला अजिंक्यांनी विचारलं मामी तिला एवढी कामं का लावताय म्हणून, मी काय उत्तर देणार ग? तोंड बघ की किती सुकलंय तिचं. सगळीकडे आपलं तिनेच राबायचं, तिनेच मारायचं. तिने एकटीने सगळी कामं करायची आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकतं बसून खायचं. ती काय मला चालणार नाही. माझ्या लेकी सारखीच आहे ती. अरे देवा, आता हे काय नवीन ऐकते मी काय खोटं बोलती वय तवा? जयडे, तुला जेवढी कामं दिलेत ना ती सगळी कामं तुझी तू करायची. मी कुठलं बी काम करणार नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, आणि तुम्ही नुसतं बघत बसा. हो 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 जयश्री, काय लावलंय हे? हा, तुमच्यामुळे आज माझ्यावर काय आली बघताय ना. काय माझ्यामुळं? नाहीतर काय मग. काम करायची ती करायची, वर नाही असलं ऐकून घ्यायचं. कुणी सांगितलंय? एवढी चिडचिड करायला काय झाले? मी करतो काहीतरी मॅनेज. कधी करताय? हा, सगळं झाल्यावर तुमचं काय जाते म्हणा बोलायला. काम करून करून दिवसभर मी मरते. माझं काय जातंय म्हणजे? हो, आता उगाच मला बोलायला लावू नका. काय बोलणार आहे तुम्ही? हा, काय बोलणार आहे? नाही आज बोलूनच टाका.
काय हाय काय नाही ते होऊनच जाऊ देत आज. शितले असलं काय तर होईल म्हणून वाटलंच नव्हतं ग. मी जाऊन माफी मागू का त्यांची? थांब मामी काय करताय? थांबा तुम्ही इथंच. अहो एवढं होणारच की नवरा बायको म्हणले. हो थांबा तुम्ही थांबा. हे जे सगळं मी करतोय हे तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला पण चांगलाच माहितीये. होय अहो एवढं जर पडलं होतं तर मग येऊन 4 कामं करायची होती. तर त्यापेक्षा पण मला तुमच्याच घरी घेऊन जायचं होतं. उलट हिचं येऊन राहायचं कोणी सांगितलं होतं? आता सगळी परिस्थिती तुम्हाला चांगलीच माहितीये आणि मला काय हौस नाही तुमच्या खोराड्यात राहायची. हो आमच्या घराला खुराडा म्हणताय तर मग राहताय कशाला इथं? चला की मग तुमच्या घरी. मला पण काय हौस नाही आली इथं राहायची. मी काय म्हणतो मला काय बी ऐकायची इच्छा नाहीये. हे बघा तुमच्याकडनं काय होत असेल तर करा, नाही तर घेऊन चला मला तुमच्या घरी. मामी मिशन फंदे. तिथले आज चेहऱ्यावर लयच कशी दिसतीये बघ. मग सगळं आपल्या प्लॅन नुसार व्हायला लागले ना आता. सच्ची अगं तो टॅलेंट गेल्यापासून पार येड्यावानीच करायला लागला ते भैया तर. अगं काय करावं काय कळणार झालंय त्याला. अरे टॅलेंट तो उसकी परछाई है परछाई. तो टॅलेंट का नाही त्याचं डोसकं आहे आणि आपण पार तेच चेचलंय. आता काय जास्त दिवस टिकत नसते ते घरात. हे बरं झालं. टॅलेंट नाही तर भैयाला कुरापती काढायला कोणी आयडिया देणार नाही. आणि मी काढलेल्या कुरापतींवर त्याला काय मार्ग सुचणार नाही. बसला असं आता कुठं तर डोसकं धरून. शिकले सगळंच इंग्लिश मध्ये. कुठल्या कंपनीची कुठली फाईल हे बी कळा नाही. कशाला इंग्लिश मध्ये लिहितात? मराठीत लिहिलं काय होतं बरं? एक तर राष्ट्रभाषा पण नाही इंग्लिश. काय लिहिलंय? प्रेसिडेंट काय एक हेल्प पाहिजे होती तुमची. हे बघा इथं माझंच मला काय सुधारणं झालंय. अजून तुमचं काहीतरी वर्ण काम सांगू नका. हो नाही लई मोठं काय काम नाही. तुमचं तुम्ही बघा. तुमच्या आणि कामाचा लोड माझ्यावर देऊ नका. आधीच दिवसभर काम करून करून वैतागली मी. अहो वाचायचं होतं फक्त. हे इंग्लिश आहे ना आणि टॅलेंट पण नाही तर. कोणी सांगितलं होतं मग त्याला हाकलून द्यायला? मी सांगितलं होतं. त्या टॅलेंट शिवाय तर पान बी हलत नाही तुमचं. ते माहिती होतं ना. मग कशाला त्याला घराबाहेर हाकलायचं? आम्ही काय मुद्दाम नाही हाकललं त्याला. आमच्या पाठीमागं काय काय बोलत होतं आमच्याबद्दल आणि ते पण त्या शीतल समोर. आमचा लहान भाऊ समजत होतो मी त्याला. पण काय केलं त्यानं? दगा. अहो पण मग एकदा विचारायचं तर होतं त्याला. नीट बोलायचं होतं त्याच्यासोबत जाऊन. तो असं का बोलला ते? आम्हाला त्याच्या संगत बोलायची अजिबात इच्छा सुद्धा नाही. कालपासून आम्हाला मेसेज करतोय फोन करतोय. आम्ही त्याचा फोनही नाही उचलला आणि मेसेज बी नाही वाचले. एकदा काय या हर्षवर्धनच्या कोण डोक्यात गेलं की मग एका ठोक्यात गेलं. आता मला हे सगळं सांगत नका बसू. तुम्हाला काय करायचंय ते करा. हो तुम्ही आमच्या मिसेस आहे मग तुम्हाला सांगितलं पाहिजे ना. तर आत्ता आठवली का मेसेज? हे बघा आपलं लग्न म्हणजे त्या शीतलला त्रास देण्यासाठी केलेली एक डील आहे. उगाच लाडात यायचं काम नाही. आणि काय हो मिस्टर म्हणून तुम्ही लय काय काय केलं ना माझ्यासाठी. आईला इथलं घरातल्यानाच कौतुक नाही तिथं गावातली कामं करून काय होणार आहे. झोपतो आपला. अय काय कुठं काय ठरलं होतं आपलं? एक दिवस मी बेडवर झोपणार आणि एक दिवस तुम्ही. आणि आज तुमचा जमिनीवर झोपायचा नंबर. त्यामुळे गप खाली झोपा. उशी घेत होतो खाली झोपा. माहिती घ्या आम्हाला खाली झोपा. झोपतो खाली. एवढंच घर तिथं गाद्या पण नाहीत. डबल बेड तर विचारायलाच नको. मच्छर
त्यांच्याबद्दलही काय बोलायला नको. असं वाटतंय कधी या खोरड्यातनं जातोय बाहेर. झालं का? अजून काय तक्रार आहे तुमची? का काय करणार आहात? काय करणार आहे म्हणजे तुमची चांगली झोपायची व्यवस्था केली असती ना, चांगल्या बेडवर, नाही का? हे असं टोमण्यात बोलणं बंद करा. तर तुम्ही बोललेलं तेवढं चालतं. हे बघा, तुम्हाला इथे जर एवढाच त्रास होत असेल ना तर तिकडे जा तुमच्या महालात राहायला. कोणी अडवलं नाही तुम्हाला. आम्हाला बी इथं राहायची हाऊस नाही आलेली. हे सगळं आम्ही कोणासाठी करतोय बरं? हे असलं सगळे ना तिकडे गावाला जाऊन ऐकवायचं. शीतलला त्रास देण्यासाठी आपण लग्न केलंय हे दोघांना बी चांगलंच माहिती. उगाच काहीतरी बडबड करू नका. झोपा गप आता. त्या शीतलीला फक्त मला एकट्याला त्रास द्यायचा नव्हता. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात पण अर्थ नाही. ओ काय फोन आहे काय? झोपा गपचूप. यांचं लईच लाड झाले. लायकीत वागवलं असतं म्हणजे अशी बोललीच नसते मला ही. हिच्या संग लग्न करूनच चुकलं माझं. असं एकत्र राहायची झंझट तर मागे लागली नसती. नसता ताप झालाय डोक्याला. काय जगाच्या अजब रीते म्हणायची. ज्यांनी मनाविरुद्ध लग्न केले ते राहतात एकत्र, आणि ज्यांनी हौशेने केले ते एवढ्या लांब. खरंच त्या आचान शीतली कसे काय राहतात काय माहिती. शीतले, एवढं प्रेम माझ्यावर का नाही केलंस ग? लई सुखात ठेवली असती बघ तुला महालात. हे महालय महाल, ती पण संगम माहुलीला. आणि संगम माहुलीला लांब नाही, साताऱ्यातच असल्यासारखं. सातारा माहुली कुठे लांब आहे? आणि एरियावी फ्लॅट एकदम मस्त आहे. आपण जर चौघांनी फ्लॅट घेतला एकदम आपल्याला स्वस्त मिळतोय. त्यामुळे एक काम करतो, तयार हो. आणि कसं आहे, परत पण आपल्याला सगळ्यांना एकत्र राहता येईल का नाही? मी काय म्हणतोय, जर शेजारचा आपण राहायला असू ना की सगळी घरातली पण एकमेकांना समजून घेतील ना. बरोबर. आपण नसताना पण ती सगळी एकमेकांची काळजी घेतील. माझा ऐक, तू ह्याचं झालंय, ह्याचं पण झालंय, माझं पण झालंय. आमच्या तिघांचं फ्लॅट घ्यायचं पक्क झाले बघ. तू चौथा आला का नाही, आमचा विषय खालास. चौघांचा फ्लॅट लगेच बुक करून टाकू आपण. तू तयार हो, तू तयार हो फक्त. अरे तो काय नाही म्हणतोय, येतोय तो बी. अरे तू काय मारतोस काय मला? अगोदरच घरात आईचं बायकोचं पटत नाही. त्यात बायको मागे लागल्या चिंचणीवरनं कोरेगावला राहायला जाऊया म्हणून. आणि त्यात नवीन घराचं काढलं तर आई हाणणारच मला. आणि बायको बायको पण आणती वे. तसं नाही, म्हणजे बायको तिचं काय, तिला जर नवीन फ्लॅट पाहिजे असेल तर. आणि तिला फ्लॅट पाहिजे असेल काय करणार तू सांग. जो घेतोय फ्लॅट तू लोक ऐकून घे. हे बघ हिथं तर लोचे आहे. लग्न झालं की नाही कारण आपण मधल्या मधलं माकड होतोय. नुसतं आयुष्यभर पळत राहायचं. तुझं लग्न झालेलं नाही ना म्हणून तुला माहित नाही. आज्याला विचार काय होतंय ते. नाही तुमचं चालू द्या. ऐक ना, हे मला सांग, आपल्या युनिट मध्ये तू सोडून दुसरं कोण आहे का सातारा? हो ना तयार. मला काय मध्ये घेऊ नका बरं का. तुम्हाला चौथा मेंबर पाहिजे ना? हा पाहिजे. तुम्ही आज्याला काय घेत नाही तुम्ही? खरंच की आजा सातारचाच आहे. हा हे आजा तू घे फ्लॅट. हे बघ तू, मी आणि आजा आपल्या चौघांचा पण घ्यायचा. हा अहो आजाला कशाला पाहिजे फ्लॅट बीट? आजा सगळ्यात सुखी माणूस आहे बघा. ते पण खरं आहे. हो, आजा सुखी माणूस आहे. मामाचं घर आहे, प्रेम करणारी सोन्यासारखी बायको आहे. आजाच्या डोक्याला कसली जगजगच नाही का आपल्यासारखी. हा नाही की राव, सुखी माणूस आहे आजा. ती बी आहेच. त्या बाबतीत लकी आहे मी. फक्त मामीने शीतल संघ जुळवून घ्यावं असं वाटत होतं, पण आता तो बी प्रश्न सुटलाय. आणि घरचे सगळे सुखात आहेत. आणि शीतल बी रमली आता घरात, त्यामुळे काही टेन्शन नाही.